लक्ष्मण भाऊ काही निरागा थापात चालवता का तुम्ही? काही ना काही आता तुमचं ते तीत काही ह्या लग्नाची काही काय काढून राहिले तुम्ही? काही सांगा तर खरी आम्हाला. हा निरा आता तुम्ही तर गेले होते त्या दिवशी रामपूरला जातो म्हणे आणि काय आहे काढतो म्हणे का तिथीचं. हा मग काय झालं काय म्हणलं तिथीचं काढलीच नाही का अजून? काय करायच्या रामपूरला बा तिथं बी सुरू असते काही बी आता मी मिळालं बा हिंमत करून गेलो मिळाला बुड्याला विचारा. पण मग हिंमत झाली नाही बुड्याला म्हणायची तिथ कसं काही काढता बा. मग मिळाला जाऊ द्या शांतराम भाऊच्या कधील बुड्याच्या कानावर टाका आणि त्याच्या मार्फत आपण मग कसं तरी पा तिथीचं काय आहे तर. अरे त्याच तिथी मग त्याला सुधरणे मग काय ते शेंदूरकर महाराज आला होता आणि याने मिशी काढली काय नाबाजी गेले काय काय त्याची स्टोरी त्याची सुची नाही. मग काय जाऊ दे म्हणलं बा नंतर विषय काढू मग मला प्रगट देईन मग त्या दिवशी कसं इकडे आलो मी काय करता मग आता शेवटी मग विषय राहिला. मग काही खरं नाही तुमचं या स्पीडनं जर काम राहिलं ना तुमचं कठीण आहे. मला तर वाटतं बा तुमचं बी असं भिजत घोकळच राहते काय सांगा बा. अरे बरोबर आहे आलू पोंग्याची गोष्ट काही खोटी नाही म्हणलं आमच्या कसं साडवासारखं नाही झालं पाहिजे तुमचं. हा करू करू करता करता मग चाललं आपलं वर्षाच्या वर्ष चालले पण लोकांच्या वैर फाटून राहिले. म्हणून म्हणलं लोकांच्या वैर फाटले नाही पाहिजे कामोकामी आले पाहिजे. हा म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर जरासं काही ना काही धडपड करायच्यासाठी तारखेसाठी लग्नाची तीत काळासाठी बुड्याला जा कळक कळक सांगा नाही तर तुमच्या त्या सासऱ्याला फोन लावा पुरीला फोन लावत ना तुम्ही. हा नाही ना आता कसं लावा वाटते मला पण कसं आहे असं वाटतं लावा का नाही लावा जरा विचारच करते म्हणून हिंमत नाही उरायली तर आता काय कसं काय करावं लागेल आता जात लागेल उद्या आहे बा मी जातो रामपूरले आणि पाहतो बुड्याला विषय काढून टाकतो नाही का करा म्हणतो फोन तिकडे. काय करा तुम्ही आता आहे बा मी काय सांगतो लक्ष्मण भाऊ तुम्ही धाब्यावर येऊच नका आता इथून तुम्ही निघाले उद्या सकाळी चालले जा तुम्ही आणि तुम्ही ते तारीख डिक्लेअर करूनच या तिकडून फायनल करा बिलकुल. तारीख कोणती आहे तुमची आम्हाला नंतर सांगायला या तुम्ही आम्ही धाब्याचं सगळं समायतो तुम्ही इकडे चिंता करू नका फक्त तुम्ही तारीख बिलकुल क्लिअर करून या आता. भाऊ ते बाकी काही करा तुम्ही तारीख कोणती काढा पण आपल्याला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे सगळ्या नाचासाठी. मला थांब ना अजून काय काही नाही थांब तारीखच काढायची राहिली तू डीजे बोलून राहिला इकडे. मग काय दादा सांगा आता आपल्याला काय पण त्याला काळजी नाही पाहिजे कशी किंवा आता आपल्याला तीच काढा लागेल पुढचं आता व्यवस्था करावं लागते. हा लग्न म्हणल्यावर किती कामं असते तर आपण त्याला काय जराशी काळजी दिसत नाही मला. हो आता मग काय तुम्ही वाट पाहत बसता का त्याची? मग ते तुमची वाट पाहत असेल तुम्ही त्याची वाट पाहत असेल. त्यापेक्षा असं करा तुम्ही एक फोन लावा घरी जा बाबाने विचारपूस करा त्याला क्लिअर तारीख मागा कोणत्या दिवशी येऊ बा म्हणून तारीख काढून या फटकन एखादा भटजी सांगून. करायला लागणार नाही तर मारत राहसारखं माय वाजला का नाही नाही उद्या कसं तडफडीनं कामं करतो मी जातो घरी उद्या बुड्याचा विषय काढतो बाकीच्या अजून शांतराम भाऊ येते बस चालत लवकर तारीख काढा नाही का हो त्याला फोन करून टाकतो जाय तिकडे वा. म्हणलं याचं तर तारीख घेऊनच यायची काय तसं याचं नाही म्हणलं धाब्यावर. नाही तर तिकडे रामपूरनेच राहायचं. ठीक आहे मग दादा म्हणलं हे काय आता प्रेम चोपडा शक्ती कपूर बाबा म्हणलं आता मार्केट बहुतेक दुपारचा ब्रेक आहे वाटते नाही का पाहिजे म्हणलं आलो पंगा छोट्या म्हणलं याच्यात जास्त गोष्टी करू नका काय कोणत्याच लग्नाच्या तिथीच्या नाही ना कायच नाही कोणतं असं लिकेज नाही होत आहे बातच लगा इकडे तिकडे लावते तेल टाके लोक आहे ते दोघं बी. चला आता काय म्हणते पोहा पुन्हा फक्त कोणता विषय काढू नका आपल्या इकडून कोणतीच गोष्ट नाही काढायच्या. चला शिलोल भाऊ कसं काय म्हणलं इकडे फेरफटका मार्केट सोडून इकडे कसे काय आले म्हणलं आज. काय करता बा नाही पोरावाल्याला काळजी पण आम्हाला शेवट्या पोरीवाल्याला काळजी असतेच ना पोरीचा मामा म्हणलं की काळजी येतेच ना माणसाले. आज आता गहू घेऊन आले मुलीचे बाबा आता ते म्हणे का कसं काय म्हणे तुम्ही तुम्ही मनात होते सोयरी घेतली अजून तारखेचं काही अजून निश्चित नाही करून राहिले ते लोक. कोणता फोन नाही कपडा घेणं काही घ्या सोनं नाणं काही घ्या म्हणजे यायला कोणती काळजी आहे का नाही बा. या विषयावर थोडी चर्चा झाली आमची. मग मी म्हटलं बा तुम्ही काही चिंता करू नका मी दुपारच्या ब्रेकमध्ये त्याला जाऊन भेटतो काय काय नाही विषय काढतो. म्हणून विशेष येण्याचं औचित्य आमचं बाकी काय आम्हाला टाईम नाही आहे कारण की आमच्या मागे आता दलाली येते पण त्याच्यातूनही बी जाऊ द्या बा सामाजिक कार्य करावं लागते मुलीचा मामा या नात्यानं मी इथं आलेला हो बाकी आता पुढचं काय तुम्ही सांगा. मस्त खबर आली नाही का मामा झालेले म्हणजे मार्केट असं म्हणजे आपले मामा झालेले आहेत का असं काय गहू घेऊन आणला वाटतं हरभरा नाही. जाऊ द्या गहू हरभरा काय जे आहे ते त्याने आणलेला आहे मार्केटमध्ये ती आम्ही पाहू काय त्याचा विषय तुम्ही नका करू तुम्ही फोकस तारखेकडे करा हो जास्त कारण की तारीख लवकर काढणं महत्त्वाची आहे. लोक कसे चिवचिव करतात मग तारीख तुमची काही आहे याच्याबद्दल लोकांची साशंकता आहे अजून काही होईल बा मधात. म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर तारखेचं काय तुम्ही निश्चित करा हो काय सांगायचं त्याला तुम्ही मला सांगून द्या आता म्हणजे मी त्याला तसं सांगतो. म्हणजे मी कसा पोरीचा मामा आहे ती कुणी ते जवळचे आहे तुम्ही जवळचे आहे तुम्ही का दूरचे आहे का म्हणून म्हणलं लवकरात लवकर काय आहे तुमचा निर्णय द्या मला आज मला कसं टाईम नाही आहे विशेष म्हणजे. बरं म्हणजे आता समजा त्याला तारखेसाठी समजा बोलावल्यासारखं आहे आपल्या असं म्हणणं तुमचं. हो ना मग तेच सांगू ना तुम्ही 4-5 लोक काय कोणाला न्यायचं ते ज्ञान लवकरात लवकर तारीख काढा असं म्हणणं आहे द्यायचं काही येतं त्याचं असं म्हणणं विचारू राहिले ते असं आहे समजा नाही का तरी आता एकदमच कशी तारीख सांगा कॅलेंडर नाही पाहिलं कोणतं काही नाही तारीख नाही पाहिली. बरं मी काय म्हणलं आपल्या आज संध्याकाळी जातो मी घरी बाबाला विचारतो म्हणतो बा कोणती तारीख काढायचं कसं करता याच्यावर बोलून घेतो बा त्याच्या असा निरोप आला मग त्याच्यावर आपण मी तुमच्या घरी येऊन तिथून मग फोन लावून देऊ आपण. तसं म्हणता नाही का बरोबर नाही तर आताच केलं असतं तर बरं जाऊ द्या बरं ठीक आहे तुम्ही घरी जा बाबाला विचारा सविस्तर नंतर मग निर्णय घेऊन मला तुम्ही सांगा मी तिथून फोन लावून देईन आणि तारीख आपण घेऊन घेऊ समजा कोणत्या दिवशी काळाची बा भटजी कुठचं आणायचं काय आणायचं आणि पाहून घेऊ मग पुढचं पुढे. तसंच करा मग हो चालते काय हरकत नाही मग मी आज तुम्हाला एकदम डिसिजन देऊन देतो संध्याकाळी तुम्हाला भेटतो मग. बरं ठीक आहे मग चला कसं कोणाचं चांगलं हो हे आपली अपेक्षा. बरं जेवणाचं काय आलो बघा काय चांगलं फ्रेशमध्ये आज नवीन काही विशेष आयटम. स्पेशलमध्ये पनीर टिक्का आहे बा पनीर चिल्ली हे ते हो कोणता लावू मग. बरं लावून दे पनीर टिक्का लावून दे हो बिलकुल तंदूर रोटी पापड गिपड हे ते सगळं पद्धतशीर टेबल लावून दे आलोच आम्ही लक्ष्मण जेवतो म्हणलं आम्ही जरासं चालेल तू जेवून घे.
आता हे कसं पॅनल हात पुसते आणि चला जाते, पैसे काही देत नाही का. पण जाऊ दे, खबर चांगली आणली का नाही का. बरं मी काय म्हणलं, शिवाल भाऊ चांगला सट जेव्हा तुम्ही जेवण झालं की त्याला कसा विषय सांगून द्या की बा संध्याकाळी कन्फर्म सांगतो मला, तेवढं सांगून द्या मग. बस तेवढा विषय काढतोच ना मी. आता आता हराशी गिऱ्हाईक झाली त्याची बहुतेक, फक्त आता माल मोजला की पैसे गिशी द्यायच्या वक्ती विषय काढून टाकेल मी. हो ठीक आहे ठीक आहे. म्हणलं हाय तुमचा गहू 2400च्या वर गेला असता का. पण आपण कसं आहे, आपले संबंध तसे आहे लोकांसंग, व्यापाऱ्यासंग, की बा याचं इथं लग्न आहे थोडंसं बा ॲडजस्टमेंट करा. म्हणून बोलचाल चांगली असली काही माणसाची चांगलं होते. 2450 लावला ना, 50 रुपये क्विंटल मागून कमी फरक पडला का. 30 क्विंटल गहू होता तुमचा, तरी तुमचा किती फरक पडला, 1500 रुपयाचा फरक पडला ना. गोष्ट खरी आहे म्हणा. आता धडपड केली म्हणून 50 रुपये शिल्लक गेला. हो तसं काही विषय नाही. आता पैसे भेटले, पट्टी भेटली. बरं मग काय झालं मग ते तुम्ही गेलते का मग विचारलं मग ते आपलं पोराले काय म्हणते मग ते तारकी गिरकीचा काही निर्णय दिला का त्यानं. हो पहा आता एवढ्या कामात नाही माणसाला ध्यान नाही राहत. मग अशी गेलो आम्ही दुपारी, ब्रेक होता तेव्हा गेलो, म्हणलं विषय काढला त्याला. म्हणलं का लक्ष्मणराव कसं काय तुमच्या तारखेचं काही सांगून नाही राहिलं तुम्ही. तुमचे आता सासरे भाऊ आलेले आहे असं तसं. आपण शांततेनं त्याला विषय काढला. पण ते काय बाबा गोष्ट घे नाही. इकडे जा तिकडे जा, धाब्याकडे जा इकडे जा. मला मी कायसाठी आलो राहायची इथं, मला टाईम नाही. मग म्हणे आता पाहू ना म्हणे तारीख, आता काय काय चाललं का म्हणे, पाहून चालली का म्हणे तारीख. मी म्हटलं बा बसा तुम्ही. मग कुठं बसले ते. अशी ऑर्डर देतात पोरावाले. मग आपल्याला वाटतं की बा पुरीवाले ऑर्डर देतात. पुरीवाल्याचं नाव खराब करतात लोक. असंच पोरगं पाहिजे तसंच पोरगं पाहिजेत म्हणते बा. मग आता आमची अपेक्षा आता असं आहे की तारीख तुम्ही काढा ना लवकर. आता तुम्हाला निरोपही पाठवला तर बोलायला तयार नाही म्हणता. मग आता काय म्हणे मग ते बसल्यानंतर काय विषय झाला का नाही, म्हणलं का बोलला का नाही ते काही. नीरा थांबले का. मग काय तर त्याला म्हणलं बाबा लवकर सांग त्याला पटकन, काय आहे तर उद्या जाता का तुम्ही. नाही नाही म्हणे ते एखादं म्हणून कसं काय सांगू मी, आता जाताच कसं काय निर्णय देऊ. बाबाचा सल्ला घ्या लागन, अजून 4 चौघाला विचारा लागन, मग उद्या जायचं का नाही, भडजी गिडजी हे ते. झामझाम झामझाम काम आहे, असं काही तडफडीचं काम नाही द्यायचं. मला पाय बा काय आहे तर अजून कोणाला विचारायचं विचार, आणि नंतर मग आता लवकरात लवकर मला सांग तू संध्याकाळी. असं आहे. आता तेव्हाच्या तेव्हा फोन लावा लागत होता. आता आजकाल आता आहे ना सुविधा आहे ना, सगळ्या एका मिनिटात फोन लावून विचारपूस करून घ्यायची असती. उद्या चालता का बाबा, झालं विषय खलास. आता हे घरी जाईन विचारीन काय 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 कसं काय करा. इकडे सोनं किती वाढून राहिलं, कपडा घेणं आहे, बाकीचे कामं आहेत. काही द्यायला समजायला मार्गच नाही बा काय कसे काय लोक आहेत ते. तेच तर आहे, माहीत नाही लोकांना कोणत्या वेळेची टाईमची महत्त्व नाही त्याला. आता 65 वर सोनं गेलं, आता जर 15 दिवस अगोदर कपडा गेला असता, सोयरी होऊन आता साक्षगंध होऊन 15-20 दिवस झाले ना, तेव्हाच्या तेव्हा तडकाफडकी जर आपण सोनं नाणं केलं असतं, कमी खर्च आला असता. 65 वर गेलं ना आता. आता त्यानं हुंडा जरी नसून घेतला पण बाकीचा खर्च असतेच का नाही. आता सोनं आता पुरीच्या अंगावर करायच लागते म्हणजे 2.5 लाख रुपयाचं. ते गेलं त्याच्यातही वाढ होईन. आता कपडा पुरीचा आम्हालाच करावं लागते, ते त्याचा करीत. असं आमचं समजा म्हणजे ठरलं काहीच नाही, पण आता आपल्याला तर करावंच लागेल ना आपल्या मनानं. चेतून जराशी नाही का. अरे बाबा म्हणलं तुम्ही काय 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 पागल झाले करायचे हो. तुम्ही काय सोनं नाणं करून राहिले. सगळं त्याचं काय म्हणणं होतं, त्याचं तुम्हाला म्हणलं नाही का तसं सोयरी किती साक्ष करतात. आता मी कसं त्यावेळेस तर गडबड झाली म्हणून मी निघून गेलो होतो. म्हणजे तिथं ठरलं नाही का तुमचं की कोण सोनं करणार कोण कपडे करणार, असा काही विषय झाला नाही का साक्षगंधाचे तिथं. तुम्ही गेले आणि त्या दिवशी काय झालं, आम्ही आता ते कॅन्सलच करणार होतो, पण त्याने काय केलं दुसरी सोयरी त्याची तयारच होती लगायची. म्हणून आम्ही काय केलं, आम्हाला वाटलं बा जाऊ द्या कसं गमावता पोरगं. म्हणून मग कसं पोरीचा मामा म्हणे बा त्याचं दुसरीकडे शेटिंग आहे, इकडले सगळं गाड्या गिड्या घेऊन ती तिथं सोयरी करणार आहे, फायनलच आहे तिथं बी. म्हणून मग आम्ही कसं हे सोयरी होऊ दिली. पण तेव्हा काही विषय झाला नाही बा सोनं कोण करण काय करण, फक्त कसं झाली अंगठ्या लावल्या झालं आपलं घातल्या निघाले. हो कायची पोरगीन कायचं काय निरा म्हणलं फटाड्या गोष्टी आहेत. हो काही विषय नाही, फक्त तुमच्या पुढे शब्द काढला द्याय ना तुम्हाला वाटलं खरं. मग काही कोणती पोरगी नव्हती कोणतं काहीच नव्हतं, तुमच्या तिथंच त्याला करणं होतं. दुसरा पर्यायच नव्हता. मग काय 4 वर्ष झाले हिंडून राहिलं ते भेटली नाही त्याला पोरगी. मग जाऊ द्या आता जे झालं ते झालं, शेवटी तुमचा जवळ झाला आता ते विषय आता राहू द्या. फक्त आता तुम्ही काय करा, हो ते तुम्ही सोन्या नाण्याचं काही म्हणलं नाही ना. हो तर म्हणलं तुम्ही आता बी काही तोंडातून काढू नका काहीच. हो काय आता तुम्ही हाताने काय पैसे कमावून राहिले, सगळं लक्ष्मणरावला सगळं इस्टेट पैसा आहे, सगळं आहे. तर तुम्ही सोनं अजिबात करायचं नाही, पोरीचा कपडाही करायचा नाही, बिलकुल हातावर करून द्यायचे बस. आपल्यावर काहीच नाही म्हणा, अवकाळी सगळं बिलकुल लंबत झालं म्हणा. गहू गेला, हरभरा गेला, लडपड करा जरासं. मोठेपणा दाखवला नाही पाहिजे माणसानं, पुरं लंब करा तुम्हाला. मग पोरीवाले आणि तुम्ही काय सोपे आहे का. तर तुम्ही अजिबात सांगा त्याला माझ्यावर काहीच नाही म्हणा बा, माहिती लई इच्छा होती मला जंक्शन लग्न करायची. तर तुम्ही सरळ सांगा आदर्श करून टाकू म्हणा आपण, आणि ते सोनं नाणं ते तुम्हीच करा, बाकीचं माही काही नाही, माही पोरगी आहे बस, बाकी काहीच नाही. हो एवढं कसं काय जमन, अजून फालतू फाटे फुटत नाही त्याच्यातनी, हे बरोबर नाही ना, आपलं बी चुकीच होईल नाही. चुकीचं नाही ना, चुकीचं काय आहे तुम्ही बोललेच नाही ना काही. तुम्ही ज्यावेळेस सोयरीक झाली त्यावेळेस मी बी होतो ना. मी काय म्हणलं होतं सगळा खर्च लक्ष्मणराव करतील सगळे, फक्त मुलगी महत्वाची बस. मुलगी जर पसंत असेल तर झालं, पुढचा विषय आम्ही कोणताही काढणार नाही. असं होतं ना आपलं पहिल्या फेरीत म्हणलं होतं मी तसं. मग मी बोलतो ना तसं, त्या विषयावर तुम्ही काही काळजी करू नका. सरळ सरळ हात वर करा आणि सरळ तुम्ही शब्दच टाका, आदर्शच करून टाकू म्हणा आपण. बाकी कोणत्या भानगडीत पडू नको, कोणाला जीव खाऊ घालणं नको ना, कोणता डीजे नाही ना कोणतं काही नाही. काय बसले खर्च करत लोकांना खाऊ घाला कोणी ते. आपल्याला जर अडचण असते देते कोणी 10 रुपये कोणी. मग म्हणून म्हणलं आदर्श विवाह पद्धतच चांगली आहे, आणि कोणताही खर्च न करता एवढा शब्द तुम्ही टाका, म्हणजे मग कुठं लाईनवर येतील ते. नाही तर मग कसं जंक्शन जर म्हणलं ना तुम्हाला बा, सांगतो तुम्हाला 10 लाख कमी पडतील तुमचे. मग काय इतके लोक नेन गाड्या थाट आणि काय बा, मग सोनं नाणं जर पकडता ना 10 लाखांनी फिटले तुम्ही.
असं म्हणा नाही का, म्हणजे समजा ताणून घ्यावं नाही का, जमन मग समजा नाही का, नाही तर मग कसं म्हणजे हे नाही झालं पाहिजे, वांदेल काम नाही आलं पाहिजे. आणि ते येतच नाही ना, कसं वांदा येणार आहे? आपण का म्हणलं का द्यायले? मग शब्दच तुम्ही काढलाच नाही तुम्ही. तर तुम्ही फक्त एवढं म्हणा, पहिले आदर्शाचा शब्द टाका. हो, ते जर नसन मानत तर मग त्याला म्हणा बा उचलून लग्न. हो, म्हणजे कसं आमच्या पुरीकडचे सगळे तुमच्या इकडे कुठं मंगल कार्य करायचं, काय करायचं तुम्ही करा. आम्ही आमची एका क्रुझरनं सगळे पाहुणे राहून येईन आणि बाकीचं तुम्ही किती काही तिकडे डीजे घ्या, काही कोणते मोठमोठ्या बँड पार्ट्या सांगा, काही सांगा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त मुलगी घेऊन तिथे येतो, उचलून लग्न ठेवा. ती परत नाही का, एक तर आदर्श नाही तर मग उचलून नाही का. हो बरोबर, म्हणजे त्याच्याच इकडे सगळं लेखाचं ती आहे म्हणा. तसं अवकाळीन गेलोय म्हणा आपलं, काय खरी गोष्ट आहे. आता आता मला 60 क्विंटल गहू व्हायचं तर मला 30 क्विंटल झाला ना, सरा पडला होता गहू. बरं मग तसं करावं लागेल, सांगा लागेल अवकाळीत बा माय काही राहिलं नाही, सगळं मी कसा भूमीन झालो, पैदल झालो. बस बा आता उचलून लग्न करायचीच पयारी मावर, असं तसं करावंच लागेल मग नाही का. बस फक्त कसं माया नाव त्यात जास्त कसं इन्व्हॉल्व नका करू. कसं आपण करतो लोकांचं भलं, लोक किती माझ्या जीव गॅस कापतात लोक. म्हणजे शिवलाल म्हणलं का नाही, मागास आहेत लोक हात धुवून बिलकुल. हो, याचं कसं बा कापटं काढता येईल याच्यावरच असतात लोक टपेल. हो, म्हणून लोक कसे आहे आपले सगळे लय म्हणजे हितचिंतक कमी आहे, जास्त असे जैतूळ लोक जास्त आहेत. म्हणून कसं आपला विषय काही जास्त घेऊ नका. हो, तुमचा फायदा महत्वाचा, बाकी काही नाही. माय काय याची नाही. ठीक आहे, मग पहा आता काय होते. आज संध्याकाळी ते मला निर्णय देणार आहे, कधी याचं काय याचं, तर आपण मग पाहू पुढे काय करायचं. बरोबर बोलतो ना मी तसं. मग ठीक आहे ना, मग हो आता पाहू आता तारीख कोणती निघते काय निघते नाही का. हो ठीक आहे, आता पाहू आता काही येते काय ते, संध्याकाळी फोन करजा मला मग. ठीक आहे मग, आता पट्टी भेटली सगळं भेटलं, निघतो मग मी आता. ठीक आहे मग. टकल्याच्या मग मोठी लोची राहते एक एक नाही का. आता पुट्ट सांगा मग आपण मागला गेला काय काय कठीण काम आहे बा. अरे बा घरी एवढं कोणा काय करणार पुट्टच्या कुठे मागा लागते. अबे जा ना घरी, पिस्तुले थांबू नको तू. एवढं सांगा वारत आलो मी, मग काय वारत काय एवढं उडी झाली करा टकले का नाही मोठं लावून घेते पुट्टेले, मग बसते बोंबलं. आपल्याला काय झुमऱ्या एवढे लाडा नका करता तुम्ही. लाडा करता का मग असे करता. मला त्याला ते चप्पल नाही काही नाही चाललं, उन्हीत पोहून राहिले का काही अक्कल आहे का तुले. काय करावं का पुट्टा ऐकतच नाही ना. त्याला चुकांडा देऊ चाललो तुम्ही. हो तरीला काय ट्रॅक्टरचा आवाज आलो आला पोयक. हो काय करावं आम्ही तर झालं काय, झालं घरी जा तू. हो तुला आईला पैसे दिलेले आहे, बिस्किटचा पोळा घे जा खाय ते घरी जा. मी काय म्हणलं झुमऱ्या, तू काही किती काही सांगते ऐकत नाही ते. आता मुगाड्या त्याला ट्रॅक्टरवर घेऊन जा बाबा आणि एक सोयमुळी करून दे त्याची एकटी, मग समजते. तुम्हाला काय माहिती लक्षण. हो मग आमचं आम्हाला माहित, मग लग्न झाल्यावर मग समजा तुम्हाला काय असते. लय रोजी समाय लागते मावा. मग काय चाल भाऊ चाल म्हणलं. हो बस बाबा, हो तिथपर्यंत द्यायला बरोबर. आता घरा पैसे घेऊन नाही का. चाल मग घरी चाललो मी, बस लवकर बस बस. बरं काय म्हणलं लक्ष राहा, तुम्ही कोकडे आले म्हणला आज अचानक कसे काय म्हणला आज. काही नाही लगा म्हणलं बा आपल्याला उद्या तीत काढायच्या लग्नाची होती. शांतराम भाऊ कुठे आहे वावरात आहे का घरी आहेत ते. घरी सांगतात ते मग काय उरीचे कुठे आहेत. आता दुपारी आले ते घरी, जा ना ते सरपंच आहे घरी आहे ना. हो जा म्हणलं त्याला. हो भेटा ते तिथे काढा लवकर काढा ना, काही काढता ते ना. त्यासाठी आलो मी, मग तेच होईल आता. आजचा प्लॅन तेच आहे माझ्या. त्याला आता सगळे एकत्रित करतो आणि विचारतो काय करायचं. ठीक आहे, आला निरोप आला तिकून. म्हणलं आला का निरोप द्यायचा. बरं आहे बा, लवकर करा म्हणलं, आटपून घ्या लवकर. चला भाऊ बस लवकर, पिस्तूल बस लवकर बस. बरं येतो म्हणलं तू बी. 3-4 वाजता आपण हे सगळेजण एकत्रित बसून मिटिंगच घेऊन टाकू. म्हणजे कसं फुल अँड फायनल. येतो मग. हो ना बस आता हे बा पुट्ट्याचा प्रकार टिपटतो, येतो मी 4 वाजता. हो काय हरकत आहे. बरं केलं ते सगळी एकत्रित बोलावली तर. तुमचा काय विषय आहे तुम्ही मांडून टाका मग नाही का. हो बरं आहे बरं आहे. सांगा काय म्हणणं आहे तुमचं. ते कसं आहे म्हणलं आपला आता साक्षगंध झालं सगळं झालं, तर आता त्याचा निरोप आला होता. मार्केटमध्ये ते गहू घेऊन आले होते तर, आणि शिवलाल भाऊजी विषय काढला द्यायला की बा विचारा द्यायला काही येता बा तारीख करासाठी. तर म्हणून म्हणलं मग सगळ्याला तुम्हाला आता येतं आलो मी, म्हटलं सगळ्या समक्ष विषय काढा बा, काही चालता कसं करता. मी तर शिवल्या काय आलाच का म्हणतात अजून असं शिवलाल भाऊले समजा त्यांनी विचारलं बा माहिती काढा बा काही येता काय असंच ना. आता ते कसं बाबा म्हणे बा सगळ्याची विचारपूस कर म्हणे, घे म्हणे तारीख. मग उद्या जा उद्या जा परवा जा तुमच्या मनात करा म्हणे. म्हणून म्हणलं मग आता कसं करता, उद्याचं होईल का आपलं. उद्याचं हो नाही सरपंच साहेब उद्या जमणार आपलं नाही का. परवा दिवशी नाही जमणार आपलं महाशिवरात्रीच्या ना. बरोबर तेच तर लक्ष्मी. आता परवा दिवशी महाशिवरात्री राहते तर उपास हे ते, तर म्हणलं हे बा उद्याचं सांगून दे तू. उद्या काही कामं धंदे नाही काही नाही. उद्याचा दिवस रिकामाच आहे 7 तारीख. घेऊन टाक मग. 7 तारखेला आम्ही येऊन जातो म्हणा 5-7 जण जे काही असती. तसं करावं नाही का मग. हो चालते मग आता चालते मग 7 तारीख सांगून देतो उद्याचीच मग नाही का. परवा 8 तारखेला मग जमणार नाही. मला तेच वाटे मग बाबा म्हणे तर महाशिवरात्रीच्या काही जमणार नाही म्हणे. बरं मग सांगून देतो फोन करून मग द्यायला नाही का. ते चाललो आपण आता उद्याची तारीख देतो त्याला. पण कसं आहे त्याला सांग हो म्हणा भटजी तुमच्या इकडलाच पहा म्हणा. आणि दुसरी गोष्ट राहिली आता तिथं आपल्याला काय बोलावं लागते काय नाही याचाही असा अभ्यास करावा लागेल ना आपल्याला. आता आपण साक्षगंधा दिवशी काहीच बोललो नाही. हो सोनं नाणं कोण करण, कपडा लत्ता हे ते पोराचा पुरीचा, लग्नाचा खर्च, लग्न कसं करायचं बा, जंक्शन करायचं का, याच्यावर काही आपण म्हणजे बोललोच नाही ना. तर मग ते कसं आताच विचार करा तुम्ही कसं काय तुला लग्न करायचं आहे काय आहे. तर आता लग्न तर चांगलंच समजा चांगलंच करावं लागेल नाही. ते एकटीच पोरगी आम्ही एकटाच आहो म्हणून लग्न चांगलंच करावं. हे झाला आपला निर्णय. पण त्याचा काय काय नाही ते घ्या लागणं खुलासा आपल्याला. बरं जाऊ दे लग्न चांगलंच करा समजा. आणि आपलं सोनं नाण्याचं कसं काय ते कोणाकडे ठरलेलं आहे काही ते तर काही असं त्या विषयावर बोललोच नाही म्हणा काय काय नाही. आता आपण फक्त हुंडा घेत नाही एवढं म्हणलं होतं. नाही असं कसं मोगं नाही ठेवली पाहिजे कोणती गोष्ट. मग कसे पुढे संबंध खराब होते माणसाचे. क्लिअर करायचं उद्या. तिथं आपण बसल्यानंतर बैठक तारीख काढायची पद्धतशीर. कपडा लत्ता हे ते बिलकुल पोरीवाल्याचा करायचा. सोनं नाणं करा बा तुम्हाला काय करायचं तुम्ही काही टाका. मंगळसूत्र घ्या ना आम्हाला काही घेणं नाही. पण पुरीचं तुम्ही खर्च निपटा.
आणि आपण आपला पाहायचा आणि पाहुण्याची सोय झाली पाहिजे एवढं निश्चित. म्हणजे कसं लोकांचा त्रास झाला नाही पाहिजे. या जायचे वाहनाचा खर्च हे ते सगळं पोरा करता सगळं आम्ही करतो म्हणा. बाकीचं तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणा. झालं, बाकी काही विषय नाही. मग एरिया आपण हुंडा घेतलाच नाही ना. आता आपण कोणता हुंडा नाही, काही नाही, काही म्हटलं नाही, समजा कोणती मागणी केली नाही. आता शक्यतो ते करते नाही म्हणा, मनाचे काम पडणार नाही आपल्याला. बाबा लक्ष्मण तसं समजूच नको तू. लोक कसं आहे, जेवढा नरम दिसला तेवढा दाबायला पाहिजे. बरं लोक कसे आहे, सोपे नाही राहिले आजकालचे. म्हणून कसं आपण बाजू सोडायची नाही कधी बी. आपण पोरावाल्या म्हणजे एवढी कमजोर आहे का? मग पोरीचा खर्च तुम्ही सगळा तुमचा काय करायचे तुम्ही करा, पोराचा आम्ही करू. असं क्लिअर करायचं आपल्याला काय आहे तर. सोनं नाणं पोरीचा कपडा ते तू पायर बांध. पंक्ती चांगली, बिलकुल पंगत चांगली असली पाहिजे. लोकांची कशी नाराजी नाही झाली पाहिजे. इतक्या गावचे लोक आपण बोलावतो तर मग कसं खाण्यापिण्याची येले झाले नाही पाहिजे. थंड पाणी हे ते बाकी व्यवस्था मंडप उन्हीचा प्रहार पाहून हे ते पद्धतशीर करा म्हणा व्यवस्था तुम्ही. असं तुम्ही असल्याने मला काही टेन्शन नाही ना. तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर हिशोबाने घेता तिथं. बस झालं मग का बाकीचं काय. आता सगळं तुमच्याकडे सोपवलं मॅच देतच भाऊ. बरोबर हँडल करता म्हणून उद्या जा, बाकीचं काही टेन्शन नाही. व्यवस्थितच होणार आहे. आता सगळे एवढे धुरंधर लोक आता सगळे जण चाललं म्हटलं काय त्याला लोड आहे का? काही काळजी करू नका, उद्याचं बरोबर होऊन जाईल ना. गाडीचं सांगून दे जा आणि ते भटजीचं पाहून घे जा लवकर. जा मग सांगून द्या, निरोप पाठवून द्या तिकडे. काय रे लक्ष्मणराव, करा ते निर्णय घ्या म्हणा लवकर. तुमच्या सासरे माझ्या फोनावर फोन येऊन राहिले म्हणजे काय झालं. त्याला आता एक मला फोन करू द्या. हातपायने धुतले इकडे आलो पहिले. काय करता आता माणसाच्या मागं असे कामं लागते फालतूचे. फालतू डोके दुखे सोयरी का धायरी का फालतू. सांगा मला काय सांगू द्यायले. हो ना, मी 5 वाजता त्यासाठी चाललो तुम्हाला सांगासाठी. मग आता सगळ्याला भेटलो एक वेळ, त्याच्यापासून घेतलं बा कसं करता काय करता. आता उद्याच घेऊन घ्या आपला दिवस. उद्या म्हणा त्याला येऊन राहिलो आम्ही 5-6 जण. पण भटजी गिटीचं पाहिजे म्हणा द्यायला. म्हणजे कसं आपल्या इथं काही असं व्यवस्थित नाही आहे कोणी. तेच म्हणलं मामांचं टेन्शन कमी होते मग. बरं ठीक आहे मग लावून दे फोन मग, नाही का? बरं राहील तुमच्या समोरच. बरं ठीक आहे मग. हो ना, आता आपल्याला तर वाटते लवकरच झालं पाहिजे. सांगा द्यायले. हो येऊन राहिलो म्हणा उद्या आम्ही. सांगा. एक निरोप आला वाटते. आता काय म्हणते, शिवलाल भाऊचा फोन आहे. हॅलो. बोला म्हणलं शिवलालजी, बोला. हॅलो. कुठं आहे म्हणलं, घरीच आहे ना? हो बस त्याच विषयावर बोलू राहिलो होतो. मॅडम फोन आला नाही अजून. तर काय झालं मग, काही काढली तारीखगिरी कसं काय येऊ राहिले का उद्या? मग काही ठरलं का नक्की काय आहे तर? ना हे पा तुम्हाला काय सांगा, हे पा दम नाही माणसाला. तिकून आता तुम्हाला पट्टी दिली ना, आता मी घरी आलो. हातपाय नाही धुतले तर पहिले इकडे आलो. आता लक्ष्मणरावच्या घरीच बसलो मी. तर ते आता 5-6 वाजताच गावात आले होते. त्याने केली चर्चा हे ते बाकीचे लोकांशी. तर ठरलं किंवा 7 तारखेला समजा उद्याच याचा विचार आहे सगळ्याचा. कारण की कसं परवा दिवशी महाशिवरात्री, त्यामुळे मग कसं होणार नाही. तुमच्या इकडे कार्यक्रम असते, आमची इथे सगळे इकडेच. म्हणून म्हटलं कसं आहे 7 तारखेला मग तुमच्याकडे कोणी असेल तर मग त्याला घेऊन ये जा. आणि बाकीचं मग कसं आहे माया तर काही उद्या जमणार नाही. मला कसं मार्केटचं काम आहे. त्याच्यानं कसं सुट्ट्या जास्त भेटत नाही मला. आता तुम्ही घे जा मग बरोबर करून. भटजी गिडजी सांगता तिकडचेच. तर हे काय करतील का इस्तू लावून देतील गायब होती. बरं मी काय म्हणलं शिवलालजी, तुम्ही काय म्हणे तो विषय काढला होता, त्या विषयावर जरासं कसं ताणाले बरं राहील तुम्ही असले म्हणजे. तेच म्हणलं तुम्ही या नक्की. तुम्ही तसं करू नका, तुम्ही या बरं. तुमच्याशिवाय होत नाही हे. तेच म्हणलं मार्केटचं आहे बा, त्या कोणता मालक असेल त्याला बोला तुम्ही. 1 दिवसाची मजुरी मी देईन बा भले, पण तुम्ही या. कायच करा तुम्हाला माहिती आहे सगळं बा भरोशावर दिलेला आहे ना. मग काय बरं आता मी विचारीन द्यायला. जर झालं शक्य तर तुम्ही तसं माझं असं 100% तर नाही म्हणा, पण तरी 1% पकडून घ्या. बरं बाकी मग आता भटजी आहे का मग तिथंच तुमची इथं? भटजीचं पाहतो म्हणा मी आज फोन लावून काय होते काय नाही तर समजा उद्याच म्हणता नाही का. तरी तुम्ही बी तयारीत राहा, मी राहतो तयारीत. मग ज्याचं लवकर समजा झालं त्यानं फोन करून द्यायचा. बरोबर पाहू ना मग. अडीपोळी आहेच माय बाबा. त्याला जमते तसं. बाकी असलं तुमच्याकडे तर सांगता तसं, नाही तर मग मी सांगतोच तुम्हाला. कोणी सापडलं तर फोन करतो. बरं चिंता नाही. बाकी तुमचे मेवणी घेऊन त्याला बोलावून घ्यायचं, त्याला बोलावून घ्या. अजून कोणी राहायला सुईलं असेल तर एक खेपचा पोराले हे ते सगळ्याला घेऊनच येतो ना एक खेपचा. म्हणजे मग कसं कपडा घेणं सोनं नाणं सगळं एकाच याच्यानी करून टाकू. झटक्यानी पटकन सगळ्याची तारीख काढून टाकू. लग्नाची हे ते सगळंच. हो ना बस तेच म्हणलं लवकरात लवकर बरं आपलं. बरं ठीक आहे मग या मग आता 7 तारखेला उद्या मग. हो किती वाजेपर्यंत पोहोचता तरी? समजा ते म्हणे तर सगळेजण 11 वाजेपर्यंत पोहोचू म्हणे आम्ही. बरं 11 वाजेपर्यंत. एखादी गाडी येईल समजा एक क्रुझर. बाकी काही जास्त लोक नाही म्हणा, पण तरी समजा 7-8 लोक पकडून घ्या. बरं ठीक आहे ना, चालते काही हरकत नाही. या मग. हो ठीक आहे. तर मी काय म्हणतो पाहिजे म्हणलं उद्या कसं जरा ताणून घ्यायचा. जास्त लवती घेऊ नका म्हटलं. जरा इकडले लोक टाईटमध्ये आहेत बरं. तेच म्हणलं ठीक आहे ठेवतो मग. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होते. ठीक आहे लक्ष्मणरावच्या घरी आता चहा घेतो. ठीक आहे ठेवतो. काय म्हणते म्हणलं उद्या येऊ राहिलेत मग, आहे ना ते उद्याच आहे का मग नक्की द्यायचं? उद्या येऊन राहिले आता येतो म्हणते बा उद्या. आता झालं बरं झालं आता आपण विषय काढला म्हणून तरी आता ते आता काही ना काहीतरी पुढे गेलंय काम. नाही तर अजून काही फोनही नसतं आला काय आणि काहीच नसतं. बाबा तुम्ही ते काय म्हटलं आता लवती घेऊ नका, ताणून ठेवा नसेल तर काय आहे काय म्हणलं ती गोष्ट? तर ते विषय सांगायचं राहिला. तर ते कसं आहे त्या दिवशी साक्षगंध झालं आणि आपली काही बोलचाल झाली नाही. सोनं कोण करण काय करण कसं काय आहे त्या विषयावर काही आपण बोललोच नाही. हो फक्त साक्षगंध झालं. हुंडा तर काही घेतच नाही म्हणजे पोरगं. तर आता पुढचं बा सोनं कोण घेईन कपडा कोण घेईन या विषयावर बोलायचं आहे. तर कसं आहे आपल्याला आता यावर्षी पीक काही जास्त झालं नाही. आता गारपिटी नसतं अर्धन जास्त नुकसान झालं आपलं, काहीतरी आलं हातात आलं. तर म्हणून कसं ते आता शिवलाल भाऊचं म्हणणं आलं की बा जास्त काही तुम्ही फांदाळत पडू नका. म्हणून कसं त्याच्याजवळ काही कमी नाही, पैशाचा पूर आहे म्हणजे तिथं. तर म्हणून जास्तीत जास्त कसं म्हणजे कमीत खर्च करा बा असं म्हणणं आहे त्याचं. बरोबर आहे ना मग त्याचं शिवलाल भाऊचं म्हणजे कसं जास्त खर्च करून काही अर्थ नाही ना, नाही का? आता पिकच कुठं झालेलं आहे.
तेच म्हणलं मग उद्या आता त्या विषयावर बोलणार आहोत आम्ही काय आहे काय नाही तर बाकी आता कसं जास्त बोलता येत नाही पोरी देखता नाही का पोरगी सांगायची पोर आली बरं बरं पाहू ना तसं काय होते तर आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण जे काय होईल तेवढं करूच आपण हो ठीक आहे आता सोनं नाणं कोण करते काय करते त्याच्या आता खाडा निवाडा उद्या क्लिअरच करून टाकू बरं ठीक आहे मग आता चला आता मी भटजीला फोन लावून पाहतो एखादा काय होते पाहते